गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर बघतोय. आज हे आपलं 5वं लेक्चर आहे या चॅप्टरवरचं. या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला सर्क्युलर मोशन पाहिली, सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, त्याच्यानंतर त्याचे कायनेमॅटिक्स पाहिले, सर्क्युलर मोशन संदर्भात ॲप्लिकेशन्स पाहिले, व्हेकल अलॉन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, अँगल ऑफ बँकिंग, बँकिंग ऑफ रोड्स, वेल ऑफ डेथ, भरपूर कन्सेप्ट पाहिले आपण. आणि तिथून पुढे जाऊन आपण कोनिकल पेंड्युलम पाहिला, त्याचबरोबर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पाहिले. कालचा जो पॉइंट होता आपला तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा होता. सर्वांना त्याचे कन्सेप्ट लक्षात आले असतील. आता आज जे आपण बघणार आहे ते म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. कशाला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे काय असतं मोमेंट ऑफ इनर्शिया? तर when the body is rotate, आता आपण आतापर्यंत जे सर्क्युलर मोशन मध्ये म्हणत होतो त्यामध्ये एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता, एक पार्टिकल सर्कम्फरन्सच्या अराउंड फिरत होता. आता सिस्टीम ऑफ पार्टिकल्स असणार आहेत, म्हणजे कन्सिडर अ बॉडी. एक जर बॉडी घेतली तर त्यात नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. तर हे जे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत याच्याबरोबरचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो अॅनालॉगस असतो मासला. जसं आपण सर्क्युलर मोशनचं जर कायनेमॅटिकल इक्वेशन बघितली तर आपण काय केलं होतं, वेलॉसिटीला अँग्युलर वेलॉसिटी बरोबर रिप्लेस केलं, ॲक्सिलेशनला अँग्युलर ॲक्सिलेशन बरोबर रिप्लेस केलं. जर लिनियर वेलॉसिटीमध्ये तुम्ही फोर्स अप्लाय करत असाल तर अँग्युलर वेलॉसिटीमध्ये आपण टॉर्क अप्लाय करतो. म्हणजे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, हे सब अॅनालॉगस टू इच अदर आहे, म्हणजे एकामेकावर सारखंच आहे. एक सर्क्युलर लिनियर मोशनला आणि सर्क्युलर मोशनला. तसंच जेव्हा आपण रोटेशनल मोशन किंवा अँग्युलर मोशनचा विचार करतो तेव्हा मास न घेता आपण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो. मोमेंट ऑफ इनर्शिया एक्झॅक्ट सेम रोल प्ले करतं जे लिनियर मोशन मध्ये मास करतं. उदाहरणार्थ आपण जर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पाहिला तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो 1/2 mv². सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे हा. आपला रेग्युलर फॉर्म्युला काय असतो 1/2 mv². पण जर मी कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन काढली तर फॉर्म्युला येतो 1/2 I⍵². बघा, लिनियर मोशनला 1/2 mv² येतोय, तर कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशनला काय येतोय 1/2 I⍵². व्ही ची जागा ओमेगाने घेतली कारण की ही लिनियर वेलॉसिटी आहे, ही अँग्युलर वेलॉसिटी आहे, ही वेलॉसिटीच आहे, बरोबर आहे का? पण मासची जागा बाळांनो आय ने घेतली. ओके, आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो अवलंबून असतो मास ऑफ द बॉडीवर. साहजिकच तो मासचे अॅनालॉगस आहे त्यामुळे मासवर अवलंबून आहे. आणि त्याचबरोबर द डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स विथ रिस्पेक्ट टू ऍक्सिस ऑफ रोटेशन. द डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स विथ द रिस्पेक्ट ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. कशाला ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतात? की जो इमॅजिनरी लाईन त्याच्या सेंटर मधून जाते रोटेट होताना, ज्या पॉइंटला तो रोटेट होतो, ज्या पॉइंट भोवती तो रोटेट होतो, तिथून इमॅजिनरी जर लाईन काढली मी तर त्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतो आपण. ओके, त्या ऍक्सिस भोवती ती बॉडी काय करत असते, रोटेट होत असते. मग तुमची जी बॉडी आहे, रिजिड बॉडी, ती कुठल्याही शेपची असेल. फॉर एक्झाम्पल आपण यात रिंग घेणार आहे, त्याच्यानंतर रॉड घेणार आहे. आधी आपण सरळ जाऊया, आधी रॉड घेऊया. रॉड बघितला तुम्ही तर त्याला लेंथ असते, 1 डायमेन्शनल झाला तो. हाच रॉड जर मी बेंड केला तर त्याची रिंग तयार होते. अशा भरपूर साऱ्या रिंग एकत्र करून डिस्क तयार होते. अशा डिस्क जर एकावर जर मी प्लेस केल्या, एक डिस्क त्याच्यावर नंबर ऑफ डिस्क ठेवल्या तर तिथे एक सिलेंडर टाइप स्ट्रक्चर तयार होईल. जर रिंग ठेवल्या मी एकामेकावर तर एक हॉलो सिलेंडर तयार होईल. ओके, वेगवेगळ्या रेडियसच्या डिस्क एकत्र केल्या तर स्पियर तयार होईल. म्हणजे असं आपण भरपूर सारे रिजिड बॉडी बघणार आहे. त्याच्यामध्ये रॉड्स पण आहेत, रिंग पण आहेत, ओके, डिस्क पण आहेत, सॉलिड डिस्क आहे, ओके, आणि अॅन्युलर डिस्क आहे. म्हणजे भरपूर सारे पार्टिकल आपण किंवा भरपूर सारे बॉडीज आपण बघणार आहे तिचे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे. बेस काय आहे, बेस लक्षात ठेवूया आपण. बेस हा आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा कसा. तुम्ही एकदा जर त्याची कन्सेप्ट समजून घेतली ना, मग बॉडी कुठली पण असू दे काही फरक पडत नाही बाळांनो. कुठल्याही बॉडीचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. आणि जर त्याचे ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज झाले, वेगवेगळ्या पॉइंटला गेले, म्हणजे तो कुठून जातोय ऍक्सिस ऑफ रोटेशन. मी तुम्हाला काल बोलता बोलता म्हणलेलं की ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून जातोय हे बघायचं आधी. ओके,
आज आपण झूम करून काढतोय हा व्हिडिओ, कारण की काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय ते दिसत नाहीये. तर मोबाईलचं तुम्ही ऑटो बंद करायचं, जे नेट कमी असल्यावर आपलं युट्यूब ऑटोवर जातं आणि ते कमी रिझॉल्युशननं तुम्हाला व्हिडिओ दाखवतं. तर ते 720ला ठेवल्यावर माझे पहिले व्हिडिओ तुम्हाला दिसतील. पण जरी तरी काही प्रॉब्लेम आला तर तुमच्याजवळ ही PDF आहे, ती PDF बघत बघत हे व्हिडिओ बघायचे. दुसऱ्या मोबाईलवर तुम्ही PDF ओपन करायचे आणि हे व्हिडिओ बघायचे, तुम्हाला आणि सोपं जाईल समजायला. ना तर आपण झूम करून करतोय. ठीक आहे. तर मी काय म्हणत होतो, ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून जातोय, कसा जातोय हे महत्वाचं आहे. समजा मी हे बघा, ही जरा डायग्राम 2 मिनिटं लक्ष द्या सगळ्यांनी. ही डायग्राम आहे. ओके, ही बॉडी आहे, ह्याला प्लेन म्हणतो आपण. ही बॉडी अशी आडव्या प्लेन मध्ये, ओके, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, आणि हा जो ऍक्सिस आहे तो असा उभा जातोय, बरोबर. म्हणजे या प्लेनला हा काय करतोय, परपेंडिक्युलर आहे. या प्लेनला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. एकतर तो परपेंडिक्युलर असेल किंवा एकतर असा काढला मी. फॉर एक्झाम्पल एक दाखवतो तुम्हाला. इथे एखादा आहे का, हा हो का, दिसतोय. आता हा हे जे सर्कल आहे दिसतंय, हे सर्कल ह्याला हा दिसतोय का, हा ह्या प्लेनला बरोबर काय पॅरलल आहे, दिसतंय का, पॅरलल आणि टँजेंट. हा जो आपण वर्ण काढला होता तो परपेंडिक्युलर होता, बरोबर. हा जो वर्ण काढलेला तो परपेंडिक्युलर होता, हा जो आहे तो पॅरलल टू द प्लेन आहे. कारण की ह्याला प्लेन म्हणतात ना, हे जे दिसतंय ह्याला प्लेन म्हणतो आपण सरफेसला या. मग आता ह्याला हा ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे आणि हा काय आहे, पॅरलल आहे. मग आयदर तो पॅरलल असेल किंवा आयदर तो परपेंडिक्युलर असेल. ऍक्सिस ऑफ रोटेशन आयदर परपेंडिक्युलर असतो किंवा पॅरलल असतो. मग आता इथं काय आहे बघा, सगळ्यांनी रिवाइज करून बघा. हा काय आहे, हा ही प्लेन झाली, हा प्लेन आहे, हा वरून आलाय, म्हणजे हे दोन्हीमध्ये अँगल किती झाला, 90 डिग्री परपेंडिक्युलर. कुठून गेलाय, सेंटर. एक तर टँजेंट मधनं जाईल, सेंटर मधनं जाईल, इथनं मधनं कुठनं तर जाईल, कसा पण जाऊ दे, पण तो एकतर परपेंडिक्युलर असेल किंवा एकतर पॅरलल टू द प्लेन असेल. इन्क्लाइंड प्लेनला फार कमी न्यूमरिकल्स येतात, आपल्याला एवढं हे येत नाही. ठीक आहे, जरी आले तर रिझॉल्व्ह करून टाकायचं त्याला. ठीक आहे, बघू ते नंतर आपण. तर आता जे आपण बघणार आहे ते म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया मी काय सांगतोय, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आपण पुढे बघणारच आहे, पण त्याच्या आधी मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाची जागा घेतोय, मासची जागा घेतोय. हे बघा. ठीक आहे, तर आपण एक काम करूया, एक एक्झाम्पल घेऊया. ही बॉडी आहे, ही बॉडी अशी रोटेट होते, दिसते ओमेगा अशी रोटेट होते. तर कन्सिडर ए बॉडी ऑफ मास m, याचं मास m आहे, कन्सिस्ट स्मॉल पार्टिकल्स m1 m2 m3 m डॉट 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 mn. छोटे छोटे पार्टिकल आहेत, प्रत्येकाचं मास m पकडलं मी, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन पकडलं. एकाचं मास m1 घेतलं, एकाचं m2 घेतलं, एकाचं m3 m4 m5 m5 डॉट 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 mn. हे सिच्युएटेड की कसे आहेत, r1 ला m1 आहे r1 वर, m2 आहे r2 वर आणि mn आहे rn वर. ओके, these are the position of the masses with respect to axis of rotation. Okay, then we have to find the linear velocity or the kinetic energy of this rotating body. ठीक आहे, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मला माहित आहे. ओके, आता तुम्ही जर नीट बघितलं तर ह्या बॉडीची अँग्युलर वेलोसिटी सेम आहे, ह्या सगळ्या मासेसची अँग्युलर वेलोसिटी काय आहे, बरोबर आहे. पण आपला फॉर्म्युला काय असतो, व्ही चा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहित आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा इज कॉन्स्टंट बट आर इज नॉट कॉन्स्टंट. याच्यासाठी आर कमी आहे, याच्यासाठी आर अजून कमी आहे, पण याच्यासाठी खूप जास्त आहे. म्हणजे आर जर चेंज झाला तर तुमचा व्ही चेंज होणार आहे. म्हणजे when the body is rotate the particle have same angular velocity but different linear velocities. आपली चर्चा मागे पण झाली याच्यावर. ओके, तुम्ही जर पवन चक्क्या बघितल्या, पवन चक्क्याची पाती लांब असतात, मोठीच्या मोठी असतात, बरोबर आहे का मोठी ठेवतात, कारण की जेवढा डिस्टन्स जास्त असेल तेवढं त्याच्या पार्टिकलची, शेवटच्या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी काय असते, जास्त असते, तेवढी एनर्जी त्यात तयार होते, म्हणून ती पाती लांब ठेवतात, बरोबर आहे का. मग प्रत्येक पार्टिकलची वेलोसिटी काय आहे बा, डिफरंट आहे. लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. मग आपण मास घेतलेत m1 m2 डॉट 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 mn, r1 r2 डॉट 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 rn. ओके, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, n नंबर ऑफ पार्टिकल्स दिसते ना सगळ्यांनाच. ॲज द ऑब्जेक्ट रोटेट all these particle performs UCM with same angular speed omega but with different linear speeds. v1 is equal to r1 omega, v2 is equal to r2 omega dot 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 vn. vn is equal to काय बघा, rn ओमेगा. आपला फॉर्म्युला v is equal to r ओमेगा. ठीक आहे, मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला टाकूया. कायनेटिक एनर्जीचा पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय येणार, 1/2 m1 v1 स्क्वेअर. v1 ची किंमत टाकवा तिथं, काय मिळाला फॉर्म्युला, v1 ची जर टाकली तर m1 आहे असं, v1 चा फॉर्म्युला r1 ओमेगा स्क्वेअर आहे, म्हणजे r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तसंच सेम v2 चं येणार 1/2
m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. समजते बाळांनो? इथं काय केलं मी व्ही पहिल्यांदा काढून घेतले, पर कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल, असे सगळ्यांची कायनेटिक एनर्जी काढली. टोटल एनर्जी म्हणजे सगळ्यांची काय होते? ऍडिशन. एकेकाची घेऊन मी सगळ्यांची काय करणार? ऍडिशन करणार. मग आता जर मी नीट बघितलं तर ह्याच्यामध्ये 1/2 कॉमन आहे, ओमेगा कॉमन आहे. नीट बघा, 1/2 कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे, सगळीकडे आहे सेम, काय नाही. मग हा 1/2 ओमेगा मी कॉमन बाहेर काढला. बघा इथं 1/2 बाहेर ठेवला. आत काय राहिलं? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर. आणि बाहेर कोण टाकला? ओमेगा. आपण ओमेगा पण निघाला ना सगळ्यातनं कॉमन बाहेर. आता ह्याचे डायरेक्ट फॉर्म्युला काय दिलाय? 1/2 i ओमेगा स्क्वेअर, वेअर i इज मोमेंट ऑफ इनर्शिया. आय कसं केलं त्यांनी? तर ह्या सगळ्यांची ऍडिशन. हे बघा, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर. जर असं लिहायचं असेल, जर डिस्क्रीट फेनॉमेनॉन असेल तर आपण समेशन घेतो. डिस्क्रीट आहे ना फेनॉमेनॉन हा, तर आपण समेशन घेतो. समेशन घेतले, समेशन i फ्रॉम 1 टू n. बघा 1 पासून स्टार्ट झालं, n ला एंड झालाय. समेशन i फ्रॉम 1 टू n कोणाकोणाचं आहे? mi दिसतंय का? m1 m2 m3 म्हणून mi, आणि r1 स्क्वेअर आहे म्हणून इथं काय लिहिलंय? ri स्क्वेअर. त्यामुळे आपल्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय झाला? इट इज द समेशन ऑफ. बघा डेफिनेशन काय झाली मोमेंट ऑफ इनर्शियाची? इट इज ए समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट आहे ना बा, इट इज ए समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ ए पार्टिकल फ्रॉम. आर डिस्टन्स कुठून घेतलाय? ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा डेफिनेशन तयार झाली. सगळ्यांनी लिहून काढायची, मी बडबडता. ओके, सगळ्यांनी लिहायची. काय लिहायची डेफिनेशन? द मोमेंट ऑफ इनर्शिया इज द सम ऑफ. बघा मी पुन्हा सांगतोय, काय म्हणायचं? सम ऑफ. लिहिताय? सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे थोडक्यात mi ri स्क्वेअर. जर सिंगल पार्टिकल असेल तर एकच घेणार, भरपूर सारखे म्हणून आपण समेशन घेतोय. हे कधी घेतो समेशन मी? डिस्क्रीट फेनॉमेनॉन असेल तर, आणि कंटिन्युअस फेनॉमेनॉन असेल तर डायरेक्ट काय घेणार मी? इंटिग्रेशन घेणार, कारण सगळ्यांचं मास सेम असतं बरोबर, आणि आर आपण पकडून टाकायचा. ठीक आहे. मग बघा i इज इक्वल टू समथिंग रिप्लेस मास. बघा मासची जागा कोणी घेतली फॉर्म्युल्यात? आय न. and velocity angular velocity omega replace linear velocity in rotational motion. बरोबर. Thus I can be defined as to be moment rotational inertia or moment of inertia of a object about given axis. बरं का बाळांनो, सगळ्या ऍक्सिसला सेम असेल असं नाही. समजा जर मी इथं दुसरा ऍक्सिस काढला तर त्याच्याभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया सेपरेट येणार. ठीक आहे, त्याच बॉडीचा ऍक्सिसवर अवलंबून आहे, कारण की त्या पार्टिकलच्या डिस्ट्रीब्युशनवर अवलंबून आहे ना बाळांनो तो. It is clear that the moment of inertia of a object depends on कशावर? individual masses, प्रत्येक masses and distribution of these masses about a given axis of rotation. For different axis, it will be again depend upon the mass distribution around that axis and will be different if there is a no symmetry. Symmetry नसेल तर वेगवेगळा, symmetry असेल तर सेम असू शकतो, सेम पण असेल किंवा डिफरंट पण असेल. ठीक आहे. During the discussion, for simplicity, we assume the object to be consisting of finite number of particles. खूप सारे पार्टिकल्स आहेत पकडू आपण. बॉडीमध्ये काय आहेत? भरपूर सारे पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. In practice, usually it is not so. For homogeneous rigid object of mathematically integrable mass distribution of moment of inertia. ह्याला काय म्हणतात? कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. बघा हे जे काढलं ना आपण आधी, ते डिस्क्रीट फेनॉमेनॉन काढलं, म्हणजे प्रत्येकाचं सेपरेट काढलं. मी तुम्हाला कायम एक उदाहरण सांगतो बघा. बघा, जर एका पोत्यामध्ये आपण आंबे घेतले, आता आंब्याचा सीझन आहे ना, आंबे घेऊया. ओके, तर एका पोत्यामध्ये आंबे घेतले आणि मला प्रत्येकाचा मास मोजायचा आहे, तर मी दोन प्रकारे मोजू शकतो बाळांनो. कसं मोजू शकतो? तर एकतर प्रत्येकाचं मास सेपरेट काढायचं, म्हणजे एका आंब्याचा एक आंबा बॅलन्सवर ठेवायचा, त्याचं मास नोट डाऊन करायचं, दुसरा आंबा ठेवायचा, त्याचं नोट डाऊन करायचं, आणि सगळ्यांची परत ऍडिशन करायची. याला डिस्क्रीट फेनॉमेनॉन म्हणतो मी. बरोबर आहे, डिस्क्रीट फेनॉमेनॉन म्हणतो. इथं माझ्याकडे आंबा हा डिस्क्रीट कॅरेक्टर होतं, ज्याचं मी सेपरेटली मास मेजर करू शकत होतो. ठीक आहे. आता आपण एक दुसरा उद्योग करूया. एक तुम्हाला सेम मी हे देतो, बॅग देतो, ज्याच्यामध्ये काय पकडूया आपण? पावडर आहे. ठीक आहे. पावडरचा पार्टिकल आपल्याला सेपरेट करता येतो का रे? नाही.
मग त्यावेळी आपण काय करतो, डायरेक्ट त्या बॅगचं वजन करतो, बरोबर आहे. आणि काय म्हणतो की दिस इज द मास और वजन किंवा मास काय असेल ते पकडतो आपण त्याचं वेट. ऍक्च्युली मास वेट काढतो ना आपण, पण मास काढायचं इथं आपल्याला. तर आपण त्याचं मास, ते कंटिन्युअस फेनोमेनॉन झालं बघा. मग यावेळी काय केलं जातं, एक छोटासा त्यातला मास घ्यायचा, छोटंसं मास घ्यायचं आणि त्याचं इंटिग्रेशन करून टाकायचं नंबर ऑफ पार्टिकल्स बरोबर, बरोबर. ह्याला कंटिन्युअस फेनोमेनॉन म्हणतात. मग मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशन कसा काढला जातो, सेम आहे बघा ना. डीएम म्हणजे मास, आर म्हणजे काय डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याचा स्क्वेअर, आणि मग समेशनच्या ऐवजी काय वापरले, इंटिग्रेशन. हे कंटिन्युअस फेनोमेनॉनला वापरलं जातं. ओके. If integrable mass distribution is not known, it is not possible to obtain the moment of inertia theoretically, but it can be determined experimentally. मला experimentally तो काढता येतो. ओके. An object is called as uniform ring. आता रिंगचा काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आता मी पहिली बॉडी रिंग घेतोय. ऍक्च्युली पहिला रॉड घ्यायचा असतो, पण आपली इथं रिंग दिली, ठीक आहे, आपण रिंग घेऊ. तर काही विद्यार्थ्यांना मी इथं डेरिव्हेशन दिलेत. ओके. तर आपण आज थोडंसं डेरिव्हेशनल पार्ट पण बघू आणि ह्याचा पार्ट पण बघू, ठीक आहे, थेरॉटिकल पार्ट. आता आपण थेरॉटिकल डायरेक्ट सुद्धा काढू शकतो बरं का, रिंगचं डायरेक्ट काढू शकतो का, कारण हे बघा, ही रिंग आहे, रिंग तुम्हाला दिसते अशी. आता रिंग ही थिन रिंग आहे, 2 डायमेन्शनल आहे, बरोबर, ठीक आहे. याचे सगळे पार्टिकल किती अंतरावर आहेत, सेंटर पासून आर अंतरावर आहेत. सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन काय आहे बा, आर डिस्टन्स वर आहे. कुठला बी पार्टिकल घेतो आर वरच येणार, बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स हे R1 R2 R3 काढण्यापेक्षा सगळ्याचा डिस्टन्स काय येणार, आरच येणार. आणि सगळे मासेसची ऍडिशन किती होणार रे बाळ, सगळ्या मासेसची ऍडिशन किती होणार, कॅपिटल एम. म्हणजे थोडक्यात तुझा फॉर्म्युला काय येणार, mr². बाकी इथला एक मास घेतला, इथला एक मास घेतला, इथला 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 असे सगळे हळूहळू मी मासेस घेतले, आणि जर मी सगळ्यांच्या डिस्टन्सचा स्क्वेअर केला तर मला फॉर्म्युला काय मिळतोय, डिस्टन्स सेम आहे ना, कॉमन बाहेर येणार त्यातनं, बरोबर आहे. आणि सगळ्या मासची ऍडिशन म्हणजे कॅपिटल एम. म्हणजे काय फॉर्म्युला मिळाला मला, I=mr². हे एकदम शॉर्ट मध्ये झालं बाळांनो, एकदम शॉर्ट, ठीक आहे, एकदम म्हणजे एकदम शॉर्ट. पण हेच डेरिव्हेशन आपण वेगळ्या पद्धतीने पण काढू शकतो. म्हणजे प्रॉपर आपण त्याचा फॉर्म्युला काढून, त्याचं मास पर युनिट लेंथ काढून आपण पुढे डिस्कचं बघूया, आणि नंतर काय करू आपण, मासचं ह्याचं रिंगचं परत रिवाइज करू, ठीक आहे. मी डिस्कचं आधी तुम्हाला एक्सप्लेन करतो डेरिव्हेशन, आणि मग त्याच्यानुसार आपण रिंगचं परत एकदा डिस्कस करूया. रिंग इथं आपण डायरेक्ट काढली बघा, काय केलं, I=mr². कसं काढलं, तर सगळे मासेस काय आहेत, सेम डिस्टन्सवर काय आहेत, प्लेस आहेत, आर डिस्टन्सवर. त्यामुळे r² कॉमन निघाला ह्यातनं, ह्या फॉर्म्युल्यातनं. ओके, काय येणार, समेशन mr². आर कॉन्स्टंट आहे त्यामुळे आर बाहेर आला, समेशन ऑफ एम छोट्या छोट्या सगळ्या पार्टिकलची बेरीज म्हणजे डिस्कची बेरीज. मिळाला का फॉर्म्युला. इथे इंटिग्रेशन घेऊन करणार ना आपण, छोटासा पार्टिकल घेऊन. तर ते थोडंसं बाजूलाच ठेवूया आणि नवीन पॉइंट बघूया, तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. ही डेरिव्हेशन ज्या पद्धतीने सोडवलं ना बघा, कंपल्सरी सगळे डेरिव्हेशन तशी सोडवायचे. एक सॅम्पल दिलंय आपल्याला आहेत 5 बॉडी. आपल्याला रॉड आहे, रिंग आहे, डिस्क आहे, सिलेंडर आहे आणि स्फिअर आहे. सगळे प्रॉब्लेम मला तसे सोडवता येतात आणि सुटतात, अजिबात घाबरून जायचं नाही त्याला, ठीक आहे. तर पहिला बघूया, डिस्क इज 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट. साहजिकच. ओके, आता डिस्क मध्ये काय आहे, सगळे पार्टिकल इकडे असतात का, नाही, इथं पण आले असतात ते पार्टिकल, बरोबर आहे. आणि डिस्कला काहीतरी थिकनेस सुद्धा असते, जाडी सुद्धा असते काहीतरी, बरोबर. ओके, ही आहे तुमची डिस्क, दिसते सगळ्यांना डिस्क. ओके, आता मी काय केलं, ही डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. डिस्क कशाने बनली रे, छोट्या छोट्या, जर मी कट केलं तर छोटी एक रिंगच तयार होणार ना, छोट्या छोट्या रिंगनी काय झाली, एक डिस्क तयार झाली. तर मी काय केलं, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी कधीही मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना काय करायचं, त्याचा स्मॉल एलिमेंट घ्यायचा. याचा स्मॉल एलिमेंट काय येणार, रिंग. मी एक रिंग कन्सिडर केली. आधी एक डिस्क घेऊया जी या ऍक्सिस भोवती फिरते, ज्याची रेडियस कॅपिटल आर आहे. बाळांनो नीट ऐका, याची रेडियस किती आहे, कॅपिटल आर, ठीक आहे. आता याची काढण्यासाठी मी काय केलं, एक छोटीशी एक्सपेरिमेंटल रिंग घेतली किंवा छोटासा एलिमेंट घेतला, हा, ज्याची थिकनेस आहे dr. थिकनेस किती आहे, dr. ही जी थिकनेस आहे ना ती dr आहे, आणि हा जो डिस्टन्स आहे याची रेडियस ती r आहे.
सेंटर ऑफ मास पासून, बरोबर. आता ह्या रिंगचा आपण फॉर्म्युला शोधायचा आणि मग इंटिग्रेशन घ्यायचं आणि मला टोटल सापडेल. ओके, कसं स्टार्ट करायचं बघा. आधी एक छोटंसं उदाहरण जे काय माझ्या विद्यार्थ्यांना पाठ झालं असेल, मी दरवेळी बडबडतो. तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर मला 100 रुपयाला 10 पेन मिळत असतील तर 3 पेनांची किंमत किती? हे एवढे एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. हे कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही मनानं पण करता, पण याच्यामुळे फार गोष्टी फिजिक्स मध्ये सोप्या जातात. 100 रुपीजला 10 पेन मला अवेलेबल आहे, तर माझ्या 3 पेनची प्राइस काय असेल? तर हे सोडवणार कसं मी? तर मी 100ला 10 ने डिवाइड करणार, 1 पेनची किंमत करणार, त्याला 3 ने मल्टिप्लाय करणार. सेम करायचं आहे बघा आपल्याला मास काढण्यासाठी. बघा, मला टोटल या डिस्कचं मास दिलं असतं कॅपिटल एम. टोटल या डिस्कचं मास काय दिलं असतं? कॅपिटल एम. आणि मला काढायचं असतं या रिंगचं मास. मला कोणाचं काढायचं असतं? या रिंगचं मास. रिंगचं मास दिले का आपल्याला? नाही. टोटल मास दिलंय म्हणजे 100 आकडा दिलाय. किती पेनसाठी? 10 पेनसाठी, बरोबर. मग 10 काय आहे? तर या डिस्कचा एरिया. या डिस्कचा काय? एरिया. म्हणजे मी जसं 100ला 10 ने डिवाइड केलं तसं मला काय करायला लागेल? या मासला या रिंग डिस्कच्या एरियानं डिवाइड करायला लागेल आणि त्याला काय करायचं? या रिंगच्या एरियानं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3 ने जसं मल्टिप्लाय केलं ना आपण, तसं ह्या रिंगच्या एरियानं मल्टिप्लाय करायचं. काम झालं आपलं. आपल्याला मास ऑफ द रिंग मिळून गेलं. कसं दाखवतो बघा. मास पर युनिट एरिया ऑफ द कॉम्पोनंट इज सेम थ्रू आउट. द रेशिओ, त्याला सिग्मा नाव दिलंय, एम अपॉन ए इज इक्वल टू मास पर युनिट एरिया. ओके, मास पर युनिट एरिया करायला लागणार ना मला, एरिया सेम आहे त्यामुळं. मग काय फॉर्म्युला आला सिग्माचा? एम अपॉन पाय आर स्क्वेअर, वेअर आर इज द रेडियस, मास इज एम इज द मास. Okay, as it is uniform circular object, it can be considered to be consisting number of concentric rings. Rings आहेत त्यात भरपूर. रेडियस आहे. रिंगची रेडियस कुठून वाढणार? 0 पासून वाढणार. मॅक्झिमम किती पर्यंत असणार? r पर्यंत. म्हणजे मला लिमिट घेताना किती घ्यायचं? 0 to r. जर मी इंटिग्रेशन घेत असेल तर मी कसं घेणार? 0 to r घेणार. ओके, आता वन सच रिंग ऑफ मास dm is as shown by shaded portion. दाखवलं काही? ठीक आहे, तर त्याचं पहिलं मास काढूया. याचं मास काढण्यासाठी काय करायला लागेल? मला पहिला याचा एरिया काढावा लागेल. मला याचा तर एरिया माहित झालं, याचं तर मास पर युनिट एरिया माहित झालंय, त्याला ह्याच्या एरियानं मल्टिप्लाय करायचं आहे. तर रिंगचा एरिया काढूया. रिंगचा एरिया कसा काढतात? सर्कम्फरन्स इंटू थिकनेस. सर्कम्फरन्स काय येणार याचा? 2πr, बरोबर. सर्कम्फरन्स काय येणार? 2πr इंटू थिकनेस किती बार? dr. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला? एरिया ऑफ द रिंग इज 2πr इंटू dr. आता हे सगळं वाचत बसत नाही मी, तर 2πr इंटू dr. Therefore, सिग्मा इज इक्वल टू सिग्मा, तिथला जो सिग्मा आहे तो काढायचा असेल तर ह्या रिंगचा मास dm अपॉन 2πr dr. म्हणजे आता मला dm काढायचं असेल तर हे मल्टिप्लाय होणार. Therefore, dm इज इक्वल टू 2π सिग्मा r इंटू dr, बरोबर आहे. आता मला इथं सिग्माची किंमत मी टाकू शकतो, करू शकतो, काय विषय नाही. तर मी काय केलं? dm इज इक्वल टू 2π सिग्मा. सिग्मा म्हणजे आपला कोण आहे? तर मास पर युनिट एरिया r इंटू dr. हे मला dm मिळालं. ठीक आहे. आता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला मला माहित आहे, जो आपण आता वरती पाहिलाय. काय फॉर्म्युला असतो? I इज इक्वल टू mr स्क्वेअर. m किती आहे इथं? dm आहे, dm. आणि r काय आहे? रेडियस स्मॉल r आहे. म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येणार? dm इंटू r स्क्वेअर. समजते ना बाळांनो? गडबड नाही ना होत? बघा, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार? dm इंटू r स्क्वेअर. क्लियर? मग मोमेंट ऑफ इनर्शिया I ऑफ ए डिस्क कॅन नाउ बी ऑब्टेन बाय इंटिग्रेशन IR. मला हे IR काय केलं? हे छोटं मिळालं ना ह्या रिंगचं. याचं इंटिग्रेशन घ्यायचं. त्याचं लिमिट किती घेणार मी? कुठून स्टार्ट झालं हे रिंग? 0 पासून. एंड कुठे झाला? r पर्यंत. मग त्याचं इंटिग्रेशन घेणार मी. घेतलं का इंटिग्रेशन? इंटिग्रेटिंग IR फ्रॉम r इज इक्वल टू 0 टू IR इज इक्वल टू कॅपिटल R, बरोबर आहे. Therefore I is equal to something. मग किंमत टाकली, ती टाकून इथं सोडवलं. इथं r स्क्वेअर आणि r काय झाला? r क्यूब. आता इंटिग्रेशन कसं सोडवायचं आपल्या सगळ्यांना माहित आहे. d नंतर काय आहे? r. मग r वाला टर्म फक्त आत राहणार, बाकीच्या टर्म कुठे जाणार? बाहेर टाकणार आपण. टाका उचलून बाहेर त्यांना. 2π सिग्मा इंटिग्रेशन ऑफ r क्यूब इंटू dr. आता r क्यूबचं इंटिग्रेशन काय? प्रसिद्ध नियम आपला x रेस टू n चा, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे r रेस टू किती? r रेस टू 4 अपॉन 4. ओके, आता इथे डायरेक्ट लिहिले त्यांनी, ते
ते हुशार आहेत, ते डायरेक्ट लिहितात. आपण काय करायचं, आपण ब्रॅकेटमध्ये लिहायचं. पहिल्यांदा कशात लिहायचं, ब्रॅकेटमध्ये. एकदा वरती आर लिहायचं, खाली 0 लिहायचा, बरोबर. एकदा आर वाली किंमत घालायची, एकदा अप्पर लिमिट घालायचं आणि एकदा लोअर लिमिट घालायचं आणि दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. आता लोअर लिमिट घातल्यावर काय, लोअर लिमिट तुमचं किती आहे, 0च आहे ना बघा. त्यामुळे मला लोअर लिमिट घालून काय मिळणार आहे का, 0च येणार. म्हणजे नुसतं अप्पर लिमिटचा आन्सर येणार. म्हणजे काय मिळालं, r⁴/4. मग मोठी आर घाला, बघा यांनी डायरेक्ट दिलं इथं r⁴/4. कळलं ना सगळ्यांना. इथे इंटिग्रेशन सोडवले. ठीक आहे. नाही कळलं तर मला सांगू, लगेच व्हिडिओच्या खाली कमेंट टाका की सर नाही समजला तो पॉईंट, अंडरलाईन करून मी लगेच त्याचं आन्सर वहीवर लिहून पाठवेन तुम्हाला. ठीक आहे. आता बघा 2π r⁴/4. क्लिअर. मग आता सिग्माची किंमत टाकूया. सिग्माची किंमत मग अशी आपण काढून ठेवल्या इथं, बघा इथं m πr². टाकली का किंमत इथं, m/πr². r² ला r² काय झाला, कॅन्सल. ह्या पायला पाय कॅन्सल, बरोबर. हे 2 आणि 2 आणि हे 4 म्हणजे 1/2 आलं. काय फॉर्म्युला मिळाला, 1/2 mr². म्हणजे काय, डिस्कचा फॉर्म्युला काय असतो, m/2 mr². कुठल्या ऍक्सिस भोवती, बघा ऍक्सिस कसं हे वाचायचं कसं सांगतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क, इथं थांबायचं नाही. अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. सेंटर मधनं गेला ना, कुठून गेला, सेंटर. अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. जर इकडून गेला असता तर टेंजेंटनी गेला असता, पॅरलल टू द प्लेन असता. पण आता तो कसा आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. तर आडवा गेला तर पॅरलल टू द प्लेन, उभा गेला तर परपेंडिक्युलर टू द प्लेन. आता हा उभा आहे म्हणजे काय, परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि कुठून गेलाय, सेंटर. म्हणजे म्हणताना कसं म्हणायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज गिवन बाय फॉर्म्युला 1/2 mr². हे सेम मी रिंग साठी पण करू शकतो बाळांनो. रिंग आता इथं ऑलरेडी रिंग आहेच बघा, ही रिंग दिसते. ही जी रेडियस आर आहे समजा, बघा मी किती सोप्यात पण करून देतो. ह्याचा एक छोटासा इलेमेंट म्हणजे एक छोटेस तुकडाच घेणार ना मी, ज्याची लेंथ dx आहे. लेंथ किती आहे, dx. ह्याला एरिया असतो का रिंगला, नाही. रिंगला काय करणार आपण, 1 डायमेन्शनल पकडणार, मग त्याची लेंथ काढणार. याची लेंथ आहे dx, बरोबर. लेंथ dx आहे. मग याचं मास समजा कॅपिटल M दिले रिंगचं, तर मला काय ना मास पर युनिट लेंथ करणार. म्हणजे त्याला आपण सिग्मा इज इक्वल टू काय येणार, m/ सर्कम्फरन्स ऑफ दिस रिंग म्हणजे 2πr. सर्कम्फरन्स ऑफ द रिंग काय येणार, 2πr. आणि त्या ह्यानं काय करायचं, ह्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं या dx ला किंवा या लेंथला, dr ला म्हणा, dx ला मल्टिप्लाय करायचं आणि सोडवायचं. आणि तुमचं लिमिट काय येणार बा, इथनं चालू झालं ना तो, आणि इथनं पुढे परत इथं संपला, बरोबर. म्हणजे इथं लिमिट काय येणार, 0 to 2πr. जसं आपण इथं लिमिट काय घेतलेलं, 0 to r घेतलेलं, तसं तिथं काय येणार, 0 to 2πr. आणि घेऊन चढवा, बघा ट्राय करून. ना डायरेक्ट सुद्धा मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितल्या इथं, ओके. पण इथं काय करायचं, इथं सर्कम्फरन्स घ्यायचा. म्हणजे मास पर युनिट एरिया नाही घ्यायचा, मास पर युनिट सर्कम्फरन्स घ्यायचा डिस्कचा. आणि इलेमेंट घेताना डिस्कचा काय येणार, एक छोटासा तुकडा येणार, तिची लेंथ घ्या वाटल्याला dx किंवा dr घ्या. म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. लक्षात येते का, ट्राय करा, नक्की सुटेल. आणि त्याचा फॉर्म्युला mr² सापडेल तुम्हाला. अशा प्रकारे आपण आज 2 मोमेंट ऑफ इनर्शिया बघितले. एका बघितला रिंगचा आणि एक बघितला डिस्कचा. डिस्कचा कळला ना बाळांनो, सिग्मा घेतलं, मास पर युनिट एरिया घेतला आणि नंतर त्यानं मल्टिप्लाय केलं, बरोबर आहे का. याच्या रिंगच्या एरियाला मास काढलं, नंतर मास सापडल्यावर काय प्रॉब्लेम नाही, मग आपला फॉर्म्युला dmr². मग ती किंमत टाकली आणि त्याला इंटिग्रेशन घेतलं, खतम काम. आणि इक्वेशन काय मिळालं, 1/2 mr². खाली सगळ्यांचा चार्ट दिला आहे, असं नाही की गोळ्या मारल्यात हवेत. तर हे बघा सगळ्यांचा चार्ट दिला आहे, हो का. ही रिंग, त्याचा फॉर्म्युला काय, mr² काढलाय का. हा, अबाउट इज डायमीटर ते वेगळं, ते तुम्हाला 2 लॉ झाल्यानंतर मी एक्सप्लेन करेन. नंतर हे बघा डिस्क, डिस्क का गावली, युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडर. डिस्क किंवा सॉलिड सिलेंडर दोन्ही पण चालते, कारण की सेंटर असाच जाणार ना त्याच्या पण. त्याचा पण फॉर्म्युला काय असतो, 1/2 mr². इझी आहे बाळांनो फार, ओके. ठीक आहे. मग आज आपण बघितलं, आज जरा झूम करून आपण केले. मला कमेंट मध्ये टाका आता दिसतंय का सगळ्यांना, ठीक आहे, नक्की. ओके. आज बघितलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाशी अनालोगस असतो बाळांनो, मास बरोबर. कुणाशी असतो, मास सोबत, बरोबर. त्यासाठी आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काढला रोटेशनलचा. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल काय असते, 1/2 I ω². लिहून ठेवा, कायनेटिक एनर्जी रोटेशनल इज 1/2 I ω².
आणि कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनलचा फॉर्म्युला काय 1/2mv². लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे एम ची जागा आय घेतो, व्ही ची जागा ओमेगा घेतो. नंतर आपण डिस्कचं रिंगचं बघितलं आणि डिस्कचं डेरिव्हेशन जरा अजून एकदा वहीवर लिहून काढा. ठीक आहे, ओके, थांबूया माझ. हॅव अ गुड डे.